काल यवनाला वरदान होतं की जो 6 महिने झोपलेला असेल त्याच्या हातून मृत्यू आहे. म्हणून जरासंधानं काल यवनाला सोबत आणलं होतं. काल यवन नावाचा दैत्य भगवंतानं मुचकुंद नावाच्या राजाच्या हातून मारला आणि पुढे भगवंतानं महाराज विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि विश्वकर्म्याला सांगितलं तात्काळ तुम्ही लागलीच आत्ताच्या आत्ता समुद्राच्या मधोमध काय करा, द्वारका तयार करा. आणि भगवान कृष्ण आणि बलराम एका डोंगराच्या शिखरावर आले आणि डोंगराच्या शिखरावर आल्यानंतर जरासंधानं त्या डोंगराच्या अवतीभोवती चौकडून अग्नी लावला आणि महाराज या अग्नीच्या ज्वाळा आकाशाकडे जाऊ लागल्या. भगवंतानं पाठीमागे सगळी मथुरा रिकामी केली आणि रातोरात मथुरा द्वारकेत नेऊन ठेवली. जरासंधाला वाटलं कृष्ण बलराम जळून मेले, पण देवानं पाठीमागलच्या बाजूनं समुद्रामध्ये उड्या टाकल्या आणि बलराम आणि कृष्ण पोहत पोहत कुठं आले, कुठं आले, सोमोशीनगरला, द्वारकेला.